तुम्हाला माहित आहे का 10 मार्च या तारखेला काय घडलं होतं? या देशाची पहिली शिक्षिका आपल्याला सोडून गेली होती आणि ती गेली सुद्धा दुसऱ्यांना वाचवताना. 1848चा काळ होता. त्या काळात मुलींनी शाळेत जाणं म्हणजे पाप समजलं जायचं. पण एका 17 वर्षाच्या मुलीने ठरवलं, हे पाप असेल तर मी हे पाप करणारच. ती मुलगी म्हणजे सावित्रीबाई फुले. रोज सकाळी त्या शाळेत जायच्या. रोज रस्त्यात लोक दगड मारायचे, चिखल फेकायचे, शिव्या द्यायचे. म्हणून त्या काय करायच्या, एक जास्तीची साडी सोबत न्यायच्या. शाळेत पोहोचल्यावर साडी बदलायच्या आणि शिकवायला बसायच्या. कारण त्यांना माहित होतं, आज जे दगड मारतायत त्यांचीच मुलं उद्या या वर्गात बसतील. वर्ष होतं 1897. पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. लोक घाबरून घरात लपले होते. पण सावित्रीबाई रस्त्यावर होत्या. 66 वर्षाच्या वयात त्या स्वतः आजारी माणसांना खांद्यावर घेऊन दवाखान्यात नेत होत्या. एक दिवस त्यांनी एका प्लेगग्रस्त मुलाला उचललं, त्याला वाचवलं. पण त्या स्वतः मात्र त्या प्लेगच्या विळख्यात सापडल्या. 10 मार्च